मुंबईमध्ये झाड कोसळण्याचं सत्र सुरूच आहे। मुंबईमध्ये पुन्हा 2 ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत। दादरच्या मीनाताई ठाकरे फुल मार्केट भागामध्ये झाड कोसळले, तर माटुंग्यातही झाड कोसळून 2 वाहनांचं नुकसान झालेलं आहे। तर दादरच्या फुल मार्केटमध्ये झाड कोसळल्याची घटना घडलेली आहे, ज्या ठिकाणी फुल वाहून आणणारे ट्रक उभे होते त्याच ठिकाणी त्याच एका ट्रकवर हे झाड कोसळलेलं आहे। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। या ट्रकवर हे झाड कोसळलेले आहे आणि घटना तिथल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे। हे भलं मोठं झाड या ठिकाणी पडल्याचं दिसतंय। तर तिकडे माटुंग्यामध्ये देखील झाड कोसळून 2 वाहनांचं नुकसान झालेलं आहे। दरम्यान याबाबत मनसे नगरसेवक यशवंत किल्लेदार यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांनी। मनसेचे महापालिकेतले गटनेते यशवंत किल्लेदार आहेत। किल्लेदार साहेब, पाऊस सुरू झाल्यानंतर या दुर्घटना घडतातच, परंतु प्रिकॉशनरी मेजर्स ज्या आधीच्या उपाययोजना कराव्या लागतात त्या करण्यामध्ये कुठेतरी पालिका कमी पडते असं वाटतं। मान्सून पूर्व तयारी जी असते ना, त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात। नालेसफाई असते, तुमचे चेंबर्स जे आहेत रस्त्यावरचे त्याची सफाई असते, ते चोक झालेले असतात, किंवा स्ट्रॉम वॉटर लाईन असतात त्या चोक झालेल्या असतात, झाडांचं ट्रिमिंग असतं। ह्या मान्सूनपूर्व तयारीच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या सगळ्या योग्य पद्धतीने होणं गरजेचं आहे। आणि मला वाटतं त्यासाठी विरोधी पक्षनेत्या किशोरीताईंनी एक विशेष सभा लावा असं मार्चमध्ये पत्र दिलं होतं, पण त्यांनी काही त्या विषयावर गांभीर्याने त्या पत्राला घेतलं नाही। तर सत्ताधाऱ्यांचा आणि प्रशासनाचा हा निष्काळजीपणा ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे। गेल्या 2 वर्षामध्ये झाडं पडण्याचं प्रमाण वाढलं आहे, यावर्षी तर मोठ्या प्रमाणात झाडं पडत आहेत। त्याचं कारणच असं आहे की तुम्ही जे काही 70% रस्ते सिमेंटचे केले म्हणताय, त्या सिमेंटचे रस्ते करत असताना ज्या SOPs आहेत, हरित लवादाच्या असतील किंवा कोर्टाने दिलेले निर्देश आहेत किंवा डायरेक्शन्स आहेत, त्या डायरेक्शन्सप्रमाणे त्या SOPचं पालन झालेलं नाही आहे। आणि ते पालन होतं आहे की नाही होतं आहे हे पाहायला कुठलाही अधिकारी त्या साईडवर कधी जात नाही ते रस्त्याचं काम चालू असताना। त्यामुळे काय होतं, ती कॉन्ट्रॅक्टरची अशिक्षित माणसं जी असतात ती अक्षरशः मुळं तोडून टाकतात। तर नुसतं मुळं तोडणं हा विषय नाही आहे। झाडाच्या परिघामध्ये 1 मीटर बाय 1 मीटर परिघ आहे ना, तिथे एक्झिबिशन पण करायचं नसतं। लोकांनी आता काय पूर्वी खाली बघून चालावं लागत होतं, आता वर बघून चालायचं का लोकांनी? आणि बरं, वर बघून चालायचं म्हटलं तरी सुद्धा खाली मॅनहोल उघडे असतात, मॅनहोलवर पडायची भीती आहे। म्हणजे लोकांनी जीव मुठीन घेऊन चालायचं आणि चालायचं अशी परिस्थिती ह्या मुंबईमध्ये आहे। तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीला पालिका प्रशासन जबाबदार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनीष पोळेकरसह मी ओम देशमुख, झी मीडिया, मुंबई।